हा हॅलो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर माझं काम हे आवरलं आहे आणि मला आता ना जामून करायचे आणि बर्फी. तर आवरले काम हे सगळं. लावडं गेले शाळेमध्ये, तर आता ते गेलेत बाहेर, तर त्यांना बर्फी करायला होते. तर आमच्या दोघांचं झालं असंच थोडंसं. ते बोलले तर मी रुसून बसले. माझ्यापेक्षा जास्त तेच रुसून बसते. आता गेलेत बाहेर. आता त्यांना फोन केला, काय माहीत आता कधी येतो म्हणले. बघू आता त्यांचं रिॲक्शन, म्हणजे बघू आता काय म्हणते. तर एवढं काय झालं नाही, पण आमचं असंच हसी मजाकमध्ये होऊन जातं कधी कधी छोट्या गोष्टी. तर आता बघू त्यांचे रिॲक्शन. तर त्यांना ना आता बर्फी करायला लावायची. म्हणजे मला एवढी जमत नाही, म्हणजे त्यांच्यासारखी एवढी भारी येत नाही मला. तर त्यांना आता करायला होते. तर आल्यावर बघू त्यांचं रिॲक्शन. मला बायकोचा रुसवा काढायचा सोडून ते डबल रुसून बसतात आणि मग मलाच हे करावं लागते. तर बघू आता कसं काय होते पुढे, तर मला कळेल. आणि त्याच्यानंतर मग मला ह्या ना मूर्त्या पण धूळ बसल्यासारखी झाली ह्या मूर्त्यागड. तर त्यांना पण आता क्लीन करून घ्यायच्यात. तर बघू आता कसं काय होतंय. आणि हसबंड आलेत तर बघू काय म्हणतात काय नाही, रुसून बसलेत का कसं. बघा सगळं क्लीन केलं आहे मी, आवरले घर. आणि इथं कूलर होता, तर कूलर आता वरी ठेवून दिलं, कारण आता कूलरची काय गरज पण नाही आहे. तर ह्या मूर्त्या मस्त क्लीन करून, तर आत्ता बघा अशा दिसतात. आणि क्लीन केल्याच्या नंतर दाखवते. अगोदर ते आल्याच्यानंतर बघू जामून आणि बर्फी करायची. मग नंतर मग ह्या मूर्त्यांचं काहीतरी बघू. तर खूप जागा कमी झाली इकडची कूलरने ना, जागा खूप स्पेस आटत होता. तर असं काहीतरी दिसायला लागलं. बघितलं मी 2 वेळा फोन केले, तर अजून यायचा पत्ताच नाही. तर मी म्हणलं आता माझं जामुनचं करते, नंतर त्यांना आलं बर्फी करायला होते. असं असते स्वतःवर दुसरे रुसून बसले तर स्वतः त्याच्यापेक्षा जास्त डबल रुसून बसायचं. असं असते आमच्या घरामध्ये काहीच. तर बघू आता कधी येतात काय माहिती. आता फोन केले होते मी. तर हा खवा इकडं अर्धा केला आहे आणि इकडं बर्फीला अर्धा. तर आता मी ना जामुनचं करून घेते, हे मळून घेते याच्यामध्ये गरा टाकून. तर ते येईपर्यंत मी पीठ मळून ठेवले आणि आता ह्याचे बारीक बारीक गुलाबजामुन करते. आले दिसतेत, आता आलेत. काय म्हणतात बघू आता, रुसलेत का ते. मीच रुसलेले, मला तर मनात सोडून स्वतः रुसून बसलेत. आता आलेत काय म्हणतात बघूया. चला ना. उन्हातून आला एवढं असतंय का, बायकोला रुसवा काढा सोडून स्वतः रुसून बसायचं, एवढं नसतंय. मी बायको का तुम्ही उठा ना आता, चला चला लवकर. लय लाजू नका तसं, मी लाज सोडून स्वतःच करेल बसले. उन्हातून आलोय बाबा. हा ऊन पण आहे का, आबाळ आलंय चांगलं. ऊन पडलंय बाई. नाही काय काम. बायको रुसली, रुसवा काढायचं सोडून स्वतः बघा किती रुसलेत. हे मी गुलाबजामुनच करायले. जामुन अर्धे केलं. ओ चला ना, बर्फीचं करून घ्या लवकर, मी जामुन करते. मी बुटकी का. बघा काय म्हणायला लागले, बघा असंच बोलते. आणि मग भांडणाला सुरुवात कोण करते, कोण करते? कर तुझं, मी माझं करीन नंतर.
कधी नंतर. तर तुला ह्याच्यात घ्यायला का टाकलं गव्हाचं पीठ? गव्हाचं पीठ त्याला काय असते? गरा असते त्याच्यामध्ये. गव्हाचं पीठ काय चपात्या करायच्यात काय? तेच म्हणलं ना. हम्म. आता एवढं गुलाबजामुन बनवलं दिस माझ्या वाटेत आहे 2 ते 3च पहिल्याच दिवशी, नंतर भेटत बी नाही, दिसत बी नाही, देत बी नाही. सगळे खाऊन टाकतात लेकरं. काय लेकर तो खातीस का? लेकराचं नाव आणि तूच खात. मीच खाते का सगळे एवढे? मग हम्म. मला फक्त पहिल्या दिवशी 2-3 भेटतात. हा का? ते मागितल्यानंतर असं देत नाही. हम्म. आता लय मोठे आहेत, खा आता तुम्ही. मी तर नाही आता खाणार. बघू ना, वास आले काय होऊन जाते. रुसवतात तुम्ही मला. मीच तुम्हाला मनवलं. मला कामात जायचंय, मला पटकन. कुठं कुठं जायचंय? कामाला कुठंच नाही. सगळं बाजू तुला माझं, मला तर कोणी माझं काम पटकन. बरं बरं बरं. चला आता बसून हसबंड. बघत. नाही 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 नाही, या आता हसबंड बर्फी बनवायला लागेल. काय मग हे तुमचं इथे पीठ हे करून ठेवलंय. मारत का तुम्हाला? ते मारायला नाही घेतलं, ते हे करायला घेतलंय. काय बर्फी करायला घेतलंय, मारायला नाही घेतलं मला. बघा कशा मारायला लागलेत. बघा 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 बघा. माझे गुलाबजाम अर्धे पण झाले. तुमचं अजून कशातच काही नाही. टाका ना इलायची. चांगली बर्फी बनवली मस्त पैकी. दूध एक टाकले, इलायची टाकली आणि साखर आणि खवा. मला मस्त परतून दिले. आपल्याकडे मस्त आचार्य आहेत. आचार्याने यायला लय वेळ लागला, रुसून बसले होते. थोडासा रुसवा काढला, आता बरे झालेत. मला काम नाही काढावा लागला रुसवा. होय, आचारीचा रुसवा काढावा लागला, नाही तर आज काय बर्फी बनलीच नसती. होय. आमच्या आचारी आणि तिकडं बर्फी मस्त अशी. त्याच्यात काजू बदाम कधी टाकायचे झाल्याच्या नंतर. माझं पाक राहिलाय गुलाबजामुनचा. गुलाबजामुन अर्धे बनवून ठेवले, पाक झाल्या मग त्याच्यामध्ये टाकायला. तोपर्यंत तिकडं बर्फी बनते. जेवण करायचं. हा होय, जेवायचं ना. बर्फी झाल्यावर मस्त कलर आला बर्फी. मी केली असते तर नसता आला असं. त्यासाठी लक्ष लागत आहे, एकदम व्यवस्थित करता आलं पाहिजे. बघा कसं मी लक्ष देऊन करतो. लक्ष देऊन. बरोबर करावं तसं एकदम त्यात सगळं माझं हे कॉन्सन्ट्रेशन तयार केलं. त्यामुळे तुम्हाला करायला आले हो. तुम्ही छान करतात बरं. कटाळा कटाळा नाही, तुम्ही छान करतात म्हणून तुम्हाला करायला लावले. लाल झाली एक नंबर. वास कसं काय आहे ना पण आज यायला ना किती केलं पाहिजे. इकडं माझे जामून झाले सगळे करून. तळू का आता जामून? वाव, आता तर भारी कलर आलाय. लाल झालं पाहिजे आणि सारखं हलवावं लागतंय. पीठ कधी खाली असं हलवलं लाल झाली, गोष्ट झाली, घट झाली. हलवायसारखी इकडे चालले माझं जामून. आनंद असते ना, आज लय गोड धोड चाललंय. काल हे कुंथल कुठे गेलतात, कुंथल गेले ना. हा, तर म्हणजे तिकडचा खवा चांगला असतोय म्हणून त्याने खवा घेऊन आले खूप सारा. आपल्या इथल्यासारखा नसतोय हे. हा का नाही, इथलचा चांगला नसतोय एवढा, तिकडचा छान असतो म्हणून. भेसळ असते. तिकडं भेसळ नसते.
ती जास्त. आपण बीडमधून आणले की एवढे छान नाही ना होत, पण है ना? एवढं भारी होत नाही. प्लेटला की प्लेट वाटून घेऊ. बरं, बर्फीचा फर्स्ट लुक. आता आहे काजू बदाम टाकून मस्त दिसायला लागली बर्फी. वास पण छान यायला लागल्या. माझ्याकडे गुलाबजामुन करपून जाते. झाली का नाही मग बर्फी? छान बर्फी केली. त्यामुळं फोन करत होते. गेलं का नाही मग रुसवा? नाही, आमचा रसा काय तुमचाच काढा लागतं आम्हाला. आहे चालेल. लाडू सकाळपासून म्हणते जामून बनव, बर्फी बनव, जामून बनव. त्याला आवडते जामून. आता ते स्कूलवरून आलं मग त्यांना खायला आहे की नाही. खाणं पण चाललं का लगेच? मस्त स्वतःच नाव ते स्वतःच ते नवाजासारखं आहे तशी बनवते भारी आहे का नाही. आचार्य बर्फी बनवायला मस्त चांगलं. त्याला सजवा आता मस्त. थंड झालं टाकायचं. खाली सांडवायला मस्त वाटत आता. ओ मला काढून द्या ना बर्फी तुमची, थोडीशी खाते मी पण. का बघा किती छान दिसायली बर्फी, मस्त. बघू आता कशी झाली टेस्टला बर्फी. होय, टेस्ट बघू. छान झाली. साखर पण बरोबर आहे काय. मस्त झाली बर्फी. हजबंडने केलेली बर्फी मस्त झाली. होय, जामुनचा आता पाकाला ठेवले मी. बघू जामुन कसे होते. तर आपले गुलाबजामुन कसे झालेत बघूयात. तर मी पाक बनवून पाकामध्ये ठेवले होते. खूप वेळ झाले मुरलेत ते. छान झालेत. तर खूप वेळ झाले मुरलेत ते. आणि आता बराच वेळ झाले, 5 वाजायला लागलेत. तर स्वप्नाच्या लाडूला आणते आणि बघते त्यांना देते काय म्हणतात बघू. स्वप्नाला ते दोघांना खूप आवडतात जामुनच. बर्फी ते जास्त नाही आवडत. बर्फी पण खूप छान झाली त्यांनी. तर बर्फी बनवलेली त्यांनीच. तर छान झाली बर्फी पण. तर आता चला 5 वाजलेत, मी त्यांना आणते मुलांना आणि बघते गुलाबजामुन कसे होते तर सांगते ते कसे होते. तर गेला खाची ना. चला चला चला. सुटले का? स्वप्नाच्या लहान ना. चल ना. स्वप्नाच्या येईन ना आता. स्वप्नाच्या वर्ग वरी आहे ना. दे इकडं दप्तर. काय चाली बाबा, जामुन खायचं चाली. हा का, कसे झाले तर पिल्ल्या? चांगले, सगळ्यात चांगले. का छान झालेत का? आल्याला चालले लाडूचं जामुन खाणं. होय. झाकून ठेवा. कसं झालंय मग बर्फी जामुन? आल्या जामुनवर बर्फीवर पडलेत साहेब. हाय, कसं आहे मग? कसं झालंय सांगा ना काहीतरी. चांगलं झालंय का? लाडूचं फेवरेट. लाडू म्हणायला लागलाय छान झालंय.
तर छान झाले, मस्त गुलाबजामुन पण मस्त झालेत मी केलेले. स्वप्नाच्या तुला खायचे का? ती आल्या भात खायला गेली आणि लाडू आपलं त्याच्यावर पडला जामुनवर बर्फीवर. त्याला आवडती. स्वप्नाच्याला बर्फी नाही आवडत, तिला जामुनच आवडते, आहे का नाही? तिथे जामुन आहेत, घे मग आणि झाकून ठेव चांगलं. तर आता स्वप्नाच्या लाडूला घेऊन आले शाळेमधून आणि आता मला ना ब्लाऊज कट करून शिवायचे. तर म्हणलं आता कट करून ठेवते म्हणजे नंतर कधी शिवता येईल. तर त्या मूर्त्या पुसायचं म्हणजे क्लीन करायचं ते राहूनच गेलं दिवसभराचं. हेच ते होतं आमचं करायचं आणि रेच रुसाफू घ्यावा त्याच्यामध्ये आम्ही ते हे पण करून घेतलं. मग भांडणामध्येच लगेच आमचं काय नसतं एवढं, लगेच गोड होऊन जातात. तर एवढं काय नसतं मनावर घेण्यासारखं. तर मी जास्त लांब होत चालत नाही, मी लगेच हे होते ठीक आहे ओके चालते. तर तसं असतंय. तर मी जास्त काय लांब होत चालत नाही. ते काय बोलले तर मी शांत बसते आणि मी काय बोललं ते पण हे करतात, ॲडजस्ट करून घेतात. ठीक आहे चालते. मग नंतर आम्ही तर गोडच होतो आणि असंच झालं. तर सकाळी थोडंफार झालं आणि मग नंतर गोड झाले. नंतर मग आम्ही जाऊन गेले, हे केलं, बर्फी केली, छान झाली ते पण. म्हणलं आता मूर्त्या आता उद्याच पुसावा, तर म्हणजे क्लीन करावं. उद्याच आता मूर्त्या क्लीन करून घेईन. आणि सो असंच होतं आमचं छोटंसं भांडण. आणि भांडण तर काही एवढं काही, तर आमचं हसी मजाकमध्ये चालत असतं काही पण. तर एवढं सिरियस व्हायची काय हे नाही आहे. सो चला मग असंच भेटू पुढल्या काय व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.